आज आपण पाहणार आहोत, आता सर्वच मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत समान वाटा मिळणार आहे. सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ पूर्ण बघा. लाईक, कमेंट, शेअर करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळण्याबाबत हिंदू वारसा हक्क कायदा 1956 हा कायदा होता. या कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीत मुलीला वगळून वाटणी व्हायची. त्यानंतर वडिलांना जो वाटा मिळाला असेल त्याची पुन्हा मुलांच्या संख्येनुसार वाटणी व्हायची आणि त्यात सर्व मुलांना समान हिस्सा मिळायचा. 1994 वर्षात कायद्यात 4 राज्यात बदल करण्यात आला. 1994 नंतर ज्या मुलींचं लग्न झालंय त्यांना वडिलांच्या संपत्तीत समान हिस्सा मिळेल अशी तरतूद केली आणि ज्या मुलींची लग्न 94च्या आधी झालं आहे त्या मुलींना 1956च्या कायद्यानुसार हिस्सा मिळणार होता. या 4 राज्यांनी केलेल्या बदलानुसार 2005 वर्षात केंद्र सरकारनेही तसाच बदल केला. मात्र त्यात 2005 नंतर ज्या मुली जन्मतील त्या मुलींना समान हिस्सा मिळणार असा बदल करण्यात आला. मात्र त्यानंतर 2 मुद्दे उपस्थित झाले. ते म्हणजे ज्या मुलींचं लग्न 1994 आधी झालं आहे आणि ज्या मुली 2005 नंतर जन्म झाला आहे त्यांचं काय. वडिलोपार्जित संपत्तीत मुलींना आता समान वाटा मिळणार आहे. एका खटल्याच्या सुनावणीवेळी माननीय मुंबई हायकोर्टाने हा महत्वपूर्ण ऐतिहासिक निकाल दिला आहे. मुलींच्या वारसा हक्काबाबतचं हे प्रकरण आहे. त्यानुसार आता सर्वच मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत समान वाटा मिळणार आहे.